आज आमच्या जिल्हा परिषद शाळा कापडणे नंबर 1 येथील इयत्ता 3चे विद्यार्थी पाणी किती खोल या पाठाचे नाट्यीकरण करणार आहेत. चला तर मग पात्रांची ओळख करून घेऊया. नमस्कार मी रेडकू. नमस्कार मी बैलकाका. नमस्कार मी खारताई. म्हैस कडबा चगळत उभी आहे. तिचा नातू रेडकू तिच्या आजूबाजूला खेळत आहे. म्हैस म्हणाली, आता मी खरंच म्हातारी झालीला. कडबा मला चावता नाही. अरे बाळा, एक काम करशील का? हो सांग ना. नदीकडीकडच्या कडब्या कुस्तीवरूनच कापून मला नीट चगलता येईल. दे मला पेनी बांधून आणि एक रिकामं पोत सुद्धा दे रे कुस्तीसाठी. आता घेऊन येतो कापून. म्हैस रेडकाच्या पाठीवर कडब्याची पेंडी बांधून देते. रेडकू उड्या मारत मारत नदी किनाऱ्याजवळ पोचते. अरे नदी तर आली, पाणीचा किती मोठा देतो. मी जाऊ शकेल का? कोणाला विचारावं? रेडकू विचार करते. ते इकडे तिकडे पाहते. तोवर त्याला बैलकाका नदीजवळ चरताना दिसतात. बैलकाका, मला नदी पलीकडच्या कडबा कुस्तीवर जायचे. मी पाण्यातून जाऊ शकेल का? मला पाणी जास्त दिसते आणि मला भीती वाटते. अरे बाळा, मुलगा, एवढं तर पाणी दिसत आहे. तू आरामात जाऊ शकशील. रेडकू नदीजवळ परत येते. पाण्यात पाय टाकणार तेवढ्यात त्याला झाडाजवळची खारुताई दिसते. अरे वेड्या, कुठे चाललास? नदीला पाणी किती आलंय, राहून जाशील. मागे फिर, असा वेड्यापणा करू नकोस. खारुताई, पाणी जास्त नाही आहे. मी आरामात जाशील. असं बैलकाकांनी सांगितलं. मुलीच नाही, मला आमची मैत्रीण नदी पलीकडच्या कडबा कोंडे जात होती तेव्हा वाहून गेली. असे वेडेपणा करू नको. मागे फिर. रेडकू विचार करू लागतो. गोंधळून जाते आणि घरी परत यायला निघते. त्याला लवकर परत आलेले पाहून म्हैस आजी विचारते, अरे लगेच परत आला. कुठ्ठी बंद होती का? नाही ग आजी, मी कुठीला गेलोच नाही. नदीपासूनच वापस फिरलो. असं कसं होईल? सकाळीच्या गाडव दादा आला. नदी पार, त्याच्या पोटात सुद्धा बी पाणी नव्हतं. अगं आजी, बैलकाकांनी सांगितलं गुडघ्याएवढेच पाणी आहे आणि खारुताईने सांगितलं खूप जास्त पाणी आहे. असं कसं होईल? सकाळीच्या गाडव दादा. अरे बेटा, नीट विचार कर. अरे नीट विचार कर. बैलकाका किती उंच आहे, खारुताई किती बिटुकीची आहे. तिला पाणी जास्त वाटणार. खारुताईपेक्षा तू उंच आहे. तुला घाबरायचे काय कारण? नक्की आलं माझ्या लक्षात. आत्ता घेऊन येतो. रेडकू पुन्हा जाते. नदीजवळ जाताच नदीत पाय बुडून बघते तर त्याला पाणी कमी वाटते. रेडकू म्हणते, गुडघ्याचं थोडं उच्चच पाणी जास्त नाही. गुडघ्याचं थोडं उच्च पाणी आहे. आत्ता कडबा कापून घेऊन येतो. रेडकू नाचतच आजीसाठी कडबा घ्यायला निघते. धन्यवाद.